गणाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माझे मित्र सहकारी श्री प्रवीणदादा रणबागुल यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी आपण सर्व जमलेलो आहोत। मला पूर्ण कल्पना आहे की मतदार हा राजा असतो। हे आमचं चालू हे नाटक आहे। आम्ही फक्त काय करतो, सांगायचं काम करतो, परंतु खरा राजहंसासारखा दूध का दूध आणि पाणी का पाणी करणारा हा मतदार आहे। आमचं काम आहे, आता आम्ही परडी हातात घेतली, मागण्याचं काम आमचं आहे। परंतु या सर्व उमेदवारांमधून हे उमेदवार कसे आहेत, हे का चांगले आहेत, हे सांगण्याचं काम, त्यांचा पक्ष, त्यांचे नेते, त्यांचं काम, त्यांचं कर्तृत्व याबाबत तुम्हाला माहिती व्हावी, आमची भूमिका तुम्हाला कळावी, या दृष्टिकोनातून आम्ही येथे आपल्याशी काही संवाद साधायला या ठिकाणी जमलेलो आहोत। थोड्याच वेळात आपले नेते आमदार श्री राहुल भैया मोठे साहेब यांच्या सुविद्य पत्नी वैशालीताई एक 5 मिनिटांमध्ये येतील आणि त्यानंतर श्री प्रवीणदादा यांचं आपल्याला विचार ऐकायचे आणि नंतर स्वतः वैशालीताई या ठिकाणी बोलणार आहेत। मला वाटतं संदीपान सरांनी या ठिकाणी सांगितलं की जर तुम्ही काही चांगलं काम नाही केलं, तिथं लोकप्रतिनिधींना त्यांनी धमकी दिली, तर मीच तुमच्या विरोधात उभा राहील, तुमच्या विरोधात मी आंदोलन करेन। मला वाटतं प्रवीणदादा हे असं एखादा चळवळीतलाच माणूस म्हणू शकतो, आमच्यासारखा पक्षाचा कार्यकर्ता म्हणणं अवघड आहे। असं जर आम्ही केलं तर संदीपान सर पक्षातून पटकन सुट्टी होऊन जाणार। परंतु तुम्ही चळवळीचे कार्यकर्ते आहात, तुम्ही खऱ्या अर्थानं सामाजिक कार्यकर्ते आहात, त्यामुळे तुम्ही हे बोलू शकला आणि मला वाटतं ते काही चुकीचं नाही, ते बरोबर आहे। आणि अजून एक मला पक्रुटकरांशी बोलताना किंवा सगळ्याच माझ्या इथे भगिनी आहेत त्यांच्याशी बोलताना एक खरीच गोष्ट आहे की माणूस पदावर गेला की बिघडतो का काय कोणाच ठाऊक। वैशालीताई आल्यात वाटतं, त्यांचं या ठिकाणी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत करत आहोत। सुविद्य पत्नी आदरणीय वैशालीताई मोठे साहेब यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आम्ही त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहोत। इम्रान भाईने सांगितले की अगोदरचे जे उमेदवार होते, म्हणजे जे निवडून आलेले होते, ते काही परत लक्ष देत नाहीत। खरंच आहे, एकदा पदावर गेला माणूस की मला वाटतं त्याच्या लक्षात राहत नाही की मी पदावर आहे। माझंच उदाहरण सांगतो, मी ह्या विभागाचं एकदा प्रतिनिधित्व केलंय, तेही खरं आहे, निवडून गेलो निसरलो। त्यामुळं हे संदीपान सर यांनी बोललेलं मला खूप आवडलं की निवडून येणाऱ्या माणसाला कुठंतरी बांधून ठेवण्याची कमया असे कार्यकर्ते करतात। आज या ठिकाणी आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय की मित्रांनो, 1960च्या दरम्यान आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्रातला ग्रामीण भागातला शेतकरी कष्टकरी हा शासनाशी कसा जोडला जाईल यासाठी ही त्रिस्तरीय योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवली आणि या त्रिस्तरीय योजनेमधून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या आणि त्याच्या पाठीमागे त्यांचा एकच उद्देश होता
की ग्रामीण भागातील नेतृत्व समोर आली पाहिजेत आणि माझा शेतकरी कष्टकरी याला लोकप्रतिनिधी मिळाला पाहिजे आणि जिल्ह्याचं मंत्रालय आणि सचिवालय म्हणून जे ओळखलं जातं ते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या ठिकाणी आपल्या हक्काचा माणूस त्या ठिकाणी आपला असला पाहिजे. जिल्हा आपल्या राज्य शासन आणि आपण सामान्य माणूस याच्यामधला दुवा म्हणून त्यांनी काम करावं. हा फार मोठा उद्देश घेऊन यशवंतराव चव्हाण साहेबांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची या ठिकाणी निर्मिती केली आणि त्यामुळं मला येथे बसलेल्या सर्व मतदारांना विनंती करायची आहे की असा लोकप्रतिनिधी निवडत असताना आपण अतिशय बारकाईनं पाहिलं पाहिजे की हा लोकप्रतिनिधी कोणत्या नेत्याचा कार्यकर्ता आहे, कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, काय विचाराचा आहे, त्याचा काय इतिहास आहे, त्याची काय संस्कृती आहे, हे कृपया आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. हातच्या कंगनाला आरसा लागत नाही. जेवढे उमेदवार आहेत ते तेवढे तुमच्या समोर आहेत, तुमच्या आजूबाजूच्या गावचे किंवा आपल्या गावचेच असल्यासारखे. त्यामुळं तुम्ही हे बारकाईनं पाहिलं पाहिजे. आपले नेते आदरणीय राहुल भैया मोठे साहेब हे खऱ्या अर्थानं हे लोक मनातील आमदार आहेत. मी त्या दिवशी म्हणालो की खऱ्या अर्थानं हे निवडून आलेले आमदार आहेत. त्यांचा जो झाला तो तांत्रिक पराभव मागच्या निवडणुकीमध्ये झाला. जर पिपाणी आणि एक राहुल महारुद्र मोठे नावाचे जे उमेदवार उभा केले होते यांची जर मतबेरीज केली तर ही 6,000च्या पुढे जाते. म्हणजे ज्याचा अर्थ आपले राहुल भैया मोठे साहेब निवडून आलेले होते. तुमच्या आमच्या मनातील उमेदवार हे निवडून आलेले होते, परंतु त्यांचा तांत्रिक पराभव या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आमदार असलेल्या या व्यक्तीनं विकासाचा दृष्टिकोन असलेल्या या नेतृत्वानं आपल्या ठिकाणी उमेदवार देताना खूप विचार करून जे जनमानसाची नातं ज्यांचं जोडलेलं आहे, ज्यांची नाळ खऱ्या अर्थानं सामान्य माणसाची जोडलेली आहे, असं या ठिकाणी उमेदवार आपल्याला या ठिकाणी दिलेले. आमच्या शुभांगीताई आणि त्यांचे पती सुनील देशमुख हे इथचे ग्रामपंचायत सदस्य म्हणून आजपर्यंत त्यांचं चांगलं काम राहिलेलं आहे. ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून, एक व्यावसायिक म्हणून, एक उद्योगपती म्हणून त्यांचा वावर अतिशय चांगला या ठिकाणी आहे. म्हणून त्यांना जिल्हा परिषदची उमेदवारी दिली आहे. आणि आपले प्रवीण दादा रणबाबुल हे उद्योजक तर आहेतच आहेत, परंतु आजपर्यंत त्यांनी अनेक निवडणुका त्या ठिकाणी लढवलेल्या आहेत. त्यांच्या 3 गावच्या ग्रामपंचायतचे ते सरपंच म्हणून निवडून आलेले. त्यांचा तिथं पॅनल आहे. प्रत्येक शासकीय योजनेचा बारीक अभ्यास त्यांना आहे. त्यामुळं मला आपल्या सर्वांना विनंती आहे की ज्याच्या अंगात खऱ्या अर्थानं कार्यकर्तेपणाचा गुण आहे अशी ही 2 माणसं आहेत. तुम्ही बाकीचे उमेदवार पहा, त्यांची संस्कृती पहा, त्यांचा इतिहास पहा, त्यांचं आजपर्यंत वागणूक पहा आणि तुलना करा की उमेदवार कोणते चांगले आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला कोणता उमेदवार निवडून आल्यानंतर आपल्या कामी येणार आहे. हे जर तुम्ही तुमच्या मनाला विचारलं तर निश्चितपणे मी सांगेल की तुमच्या समोर 2 नावं येतील. एक शुभांगी सुनील देशमुख आणि दुसरं प्रवीण दादा रणबाबुल साहेब. आणि त्यामुळं येणाऱ्या 7 तारखेला जिल्हा परिषदचं चिन्ह आहे घड्याळ आणि पंचायत समितीचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर. ही 2 चिन्ह कृपया आपण सर्व पकृतकरांनी या ठिकाणी लक्षात ठेवावी की जे सगळे चिन्ह आहेत ती खूप मोठी ती पेटी आहे. त्यामुळं बाकीची चिन्ह लक्षात न ठेवता एक घड्याळ आणि दुसरं गॅस सिलेंडर ही 2 चिन्ह आपण कृपया पकृतकरांनी लक्षात ठेवावी आणि ह्या 2 चिन्हाला आपण मतदान करावं. आपल्या परिसराची ओळख, आपल्या या भागाची ओळख, आपला जो लोकप्रतिनिधी असतो त्याच्यानुसार आपल्या भागाची ओळख होत असते. आणि म्हणून आपली कामं तर निश्चितपणे त्यांनी केलीच पाहिजे, परंतु आपल्या परिसराची ओळख एक चांगला लोकप्रतिनिधी असला पाहिजे.
एक आपला चांगला त्या ठिकाणी नेतृत्व असलं पाहिजे. म्हणून आपण श्री सुनील देशमुख आणि श्री प्रवीणदादा रणबागुल यांना आपण निवडून द्यावं आणि आपले नेते राहुलभाई मोठे साहेब यांचे हात या ठिकाणी बळकट करावे ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि वैशालीताई जशा माहेरून सासरी आल्या त्यावेळेस पासून महिला वर्गातली त्यांचं काम, मला काही त्याची उजळणी करण्याची गरज नाही. बचत गटापासून, महिला बचत गटांपासून ते नंतर अनेक महिलांच्या समस्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे. त्या प्रत्यक्ष महिलांशी संवाद साधून त्यांच्या अनेक अडीअडचणींना तेथे सामोरे जात आहेत. आपण तर नेहमीच एकमेकांशी संवाद साधूया. त्यामुळं आपण त्यांना अधिक वेळ देणं मला वाटतं आज या ठिकाणी गरजेचं आहे. यानंतर मी एवढे बोलून मी आपली